अकोला दिनांक 19 फेब्रुवारी 2025 केंद्र सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे। या निमित्ताने अकोला शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ही पदयात्रा वसंत देसाई स्टेडियम अकोला येथून सुरू होऊन संतोषी माता चौक, अकोट स्टँड, माणिक टॉकीज, सिटी कोतवाली चौक, सरकारी बगीचा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे समाप्त झाली आहे। या यात्रेत हजारो शिवभक्त, विद्यार्थी, युवक, युवती तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। या विशेष आयोजनामागील उद्दिष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे पुनर्जीवन करणे तसेच तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे। पदयात्रेदरम्यान शिवचरित्रावर आधारित घोषवाक्ये आणि शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेल्या घोषणा दिल्या होत्या। या संदर्भात स्थानिक प्रशासनाने व्यापक तयारी केली असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले होते। जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, महानगरपालिका आयुक्त सुनील लहाणे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटील, पोलीस प्रशासन व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता। आज सकाळी 7 वाजता जिल्हा प्रशासन तर्फे जय शिवाजी जय भारत या कार्यक्रमानिमित्त आपण रॅलीचे आयोजन केलेले आहे। या रॅलीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि सर्व शाळाचे शिक्षक आणि विद्यार्थी, सर्व वयोगटाचे विद्यार्थी या रॅलीला सहभाग झालेला आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्ताने आज आपण ह्या रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि याच्यामध्ये सर्व वेशभूषामध्ये सर्व विद्यार्थी आज उपस्थित होते सकाळी आणि आपण ऑलमोस्ट 2 किलोमीटर पेक्षाही जास्त डिस्टन्स आपण कव्हर करून देसाई स्टेडियमवरनं आज कलेक्टर ऑफिसपर्यंत सर्व जेवढे आज पार्टिसिपेंट्स आहेत सर्वांनी खूप उत्सुकता असे सहभाग ह्या रॅलीमध्ये घेतलेले आहे। आणि त्याचबरोबर आम्ही महिला बचत गटचे पण आज स्टॉल्स लावलेले आहेत। तर आज मी सर्वांना शुभेच्छा देते। थँक्यू।